एक दुःख माझ्या जीवनात आहे म्हणे, काय बोल? माझं लग्न होत नाही तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले, येड्या, या भानगडीत मी कवा पडलोच नाही रे. चुकीच्या दुकानात आलास म्हणे तू. काही अक्कल म्हणतात आमच्या पोरील नवर देऊ. अरे हे सांगाव का द्यायला? त्याला काही उद्धाराचं विचाराव का, सोयरिकी जुळवायचं विचाराव, काही बी कोणाला काही विचारावं कळत नाही. हनुमंतराय म्हणले, चुकीच्या दुकानात आलास तू. अरे बायको कशी मिळून द्यावी या भानगडीत मी कधी पडलोच नाही म्हणे. ते म्हणे, पण तुम्ही सोडून मी दुसऱ्याला म्हणू शकत नाही. माझं काय असेल ते पहा, पण तुम्ही माझं लग्न तेवढं करून द्या. हनुमंतराय म्हणले, चुकीच्या दुकानात आलास, बायको कशी मिळून द्यावी याच्यातलं थोडं सुद्धा ज्ञान माझ्याकडे नाही. पण एक काम कर, किती अडचणीतून बायको कशी आणावी हे आपल्या मालकाला चांगलं माहिती आहे म्हणे. कुणाला? बोला. रामचंद्र. एवढा धनुष्य उचलला, त्याला प्रत्यंचा लावली, सीता मातेला घेऊन आली. किती अडचणीतून बायको कशी मिळवावी याचं ज्ञान आपल्या मालकाला चांगलंय म्हणे. तिथं जाय, तुझं काम होईल. ते म्हणे, पण ते मला कसं काय ओळखतील? हनुमंतराय म्हणले, आपली चिठ्ठी घेऊन जाय ना. आणि हनुमंतरायाने त्याच्या हातात ते लेटर पॅड दिलं, चिठ्ठी दिली. प्रभू रामचंद्राकडे आला, मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे. प्रभू रामचंद्राने वाचायला सुरुवात केली, मी माझा भक्त एक तुमच्याकडे पाठवत आहे, काही करून तुम्ही त्याचं लग्न करून द्या, कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्राने हनुमंताचं नाव पाहिलं आणि हसाय आलं. हनुमंतराय या भानगडीत कवापासून? पण म्हणले, आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना, देऊ याचं लग्न लावून. त्याला म्हणले, रात्रभर थांब, सकाळी तुझं लग्न करून देतो. आता ही गोष्ट लय अवघड झाली आका. या लग्नाच्या गोष्टी लय अवघड झाल्या. पहिला असं म्हणायचे, चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला. नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं, तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे, फक्त जिवंत. बाकी अपेक्षाच राहिली नाही म्हणे आपल्याला. हे अवघड काम झालं ना. ते त्याला म्हणले, रात्रभर थांब, तुझं लग्न लावून देतो. रात्रभर मुक्काम करायला लावला. आपल्या परिवारातली एकाची मुलगी होती, सांगितलं, चांगला पखवाजा आहे. सप्त्याला 7 दिवस राहिला तरी काय ताण नाही, तसं असं जुळून द्यावं लागतं बरं का. आणि मग एवढं बोललं आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. आणि 2 महिने सुरळीत संसार झाला. 2 महिन्यानंतर आषाढीची वारी जवळ आली आणि यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे, कुठं निघालात? तो म्हणे, पंढरपूरच्या वारीला निघालो. हे बघा, महाराष्ट्रात जन्म घेतला तर 2 गोष्टी केल्या पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. एक ज्ञानेश्वरी वाचावी आणि दुसरी पंढरीची वारी करावी. म्हणे पंढरीला निघालो. बायको म्हणे, मला यायचं. नवरा म्हणे, पंढरपूरला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबाग मध्ये फिरून येणं नाही, लाख अडचणीला तोंड द्यावं लागत असतं. वारी सोपी आहे? होते ना तुम्ही अण्णा, वारी काही सोपी आहे का? सरपंच बी आलते वाटते 1-2 दिवस, आहे का? वारी काही सोपी आहे का? आमचे श्रावण महाराज दरवर्षी वारीला असतात. वारी सोपी नाही. पायाला चालायला तर फोड येतात, गाडी अडकून बसली तर जेवाय भेटत नाही, आणि पाऊस आला तर रावटीतून पाणी असतं. त्यात तंबू टाकलेले ना, हे दिंडीत दिसतात तुम्हाला, त्या रावटी खालून पाणी, रात्रभर उखड बसावं लागतं. ती म्हणे, लाख अडचणी असू द्या पण मला येऊ द्या. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावं लागत असतो. दोघंही मजल दर मजल करत पंढरपूरला निघाले आणि पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला आल्यानंतर हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे, कुठं निघाले? म्हणे, एकादशीची प्रदक्षिणा करायला. बायको म्हणे, मला यायचं. तो म्हणे, हे बघ, हट्ट करू नको. रस्त्याचं वेगळं होतं, चुकलं हुकलं तर दिंडी नंबर सांगून त्या दिंडीत सामील होता येत होतं. पण आता पंढरपुरात चुकली तर ना दिंडी ना नंबर ना कुणाचे फोन लागतात. तो असा हट्ट करू नको. म्हणे, पंढरपुरात जर चुकलं तर माणसाला पंढरीच आठवते. नाही कळलं का तुम्हाला? पंढरपुरात चुकलं की पंढरीच आठवते माणसाला. ती म्हणे, हे बघा, मी तुमच्या हाताला धरते पण मला येऊ द्या ना. वारी केली न प्रदक्षिणा नाही केली म्हणल्यावर फायदा आहे का? नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. आम्ही फक्त प्र काढून टाकलं, पुढं दक्षिणा आहेच ना, बरोबर आहे ना. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, मला येऊ द्या म्हणे. हे बघा, जुनी बाई एखाद्या नव्या बाईला म्हणते, येते का पंढरपूरला? ती नवीन बाई म्हणते, बाई मी तर टीव्हीवर पाहिलं, ते हरपलं की लय बाया रडतात आणि गर्दी असते म्हण. तिला ती जुनी बाई म्हणते, अगं मी तुला काय करायचं, चल माझ्या बरोबर. ती नवीन बाई म्हणते, मी येते तुमच्या बरोबर, पण तुमच्या पदराला धरून चालन, जमतं का? ती घरीच कमेंटमेंट करून घेते, तुमच्या पदराला धरून चालल. ती म्हणते, हा धर पदराला पण चल. आणि मग ती बाई एक पुढं आणि दुसरी आपली पदराला धरून माग माग. गर्दीच तेवढी असते ना. ते पाऊस यायला पाहिजे, मग लय मजा.
पाऊस आला की ते पान कापडा अंगावर घ्यावं लागतात बा. ते सगळे एकाच कलरचे असतात. ती जुनी बाई पटकन वरीच ठेवलेलं असतं रोजचं माहीत, ती अंगावर घेते निघती. ही कापड काढोस तोर ती पुढे जाते, ही दुसऱ्याच कापडाला धरून दिवसभर चालती. आणि मग पाऊस उघडल्यावर ती कापड काढते. आमचे माणसं कुठे? आम्हाला काय माहित तुमचे माणसं कुठे. माय तुमच्या सारखंच कापड होतं. ती म्हणते येड्या झाल्या का मामी, सगळे कापड सारखेच आहेत बरं. बरोबर, ती मजा येते. दिंडी माझी दिंडी आहे ना, मला माहिती आहे ती लय मजा त्या दिंडीत बघा. मग ते अवघडच म्हणे मी तुमच्या हाताला धरते पण मला येऊ द्या ना. हाताला हात धरलं आणि दोघंही एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाले. वाळवंटात आले पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ. वारकरी भरपूर आहे तिथं. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ किती गर्दी असते. ज्यानं एकादशीची प्रदक्षिणा केली त्याला माहित. जिकडं जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं, आपण चालायचं काम नाही. लोक लोटत नेतात. त्याच्यात एखाद्यानं तोंड फिरवायला पाहिजे. अरे इकडे गोठ्या मारायला ते म्हणता आमची दिंडी इथं तिथं लय मजा येते दिंडी. आता ते चाल तू बरोबर आहे का नाही, लक्षात ठेवा बघा. मग ते आपोआपच चालत. आता हे दोघांना हात धरलेला भली मोठी दिंडी आली. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, टाळ पकवास फडकऱ्याची दिंडी आली. या दोघांचे हात धरलेले एक फडक फडक दे हात. निघली पावली खेळत दिंडी तिथून. आणि नवरा एकीकड बायको एकीकड. बरं ते दिंडीवाले कोणाला मदत घुसू देत नाही. मंत्री आला तरी दिंडीत प्रवेश नसतं या. ज्याला जायचं त्यानं झेंड्याच्या पुढून जायचं, हे नियम आहेत दिंडीचे. आणि ते बायको एकीकडं नवरा एकीकडं. आता 200-300 माणसं 2-2, 3-3 जाईपर्यंत तर बायको दिशेनाशी झाली. बायको दिशेनाशी झाली, कावरा बावरा झाला. बायकोचा शोध घ्यायला लागला. बायको काही सापडाना. आता पहिलीच एवढ्या अडचणीतून मिळवली तिकिटावानी. बरोबर आहे ना, पहिलीच एवढ्या अडचणीतून मिळवली. आणि आता मिळालेली गर्दीत सांभाळता आली नाही. आणि बायको हरपल्यावर का कमी टेन्शन आहे काका. आम्ही दिंडी काढली होती नवीन. मायच्यान खोटं बोलत नाही हा, खरं बोलतो. आम्ही 4 महाराज होतो आणि चौघात दिंडी काढली. अण्णा पहिल्यांदा, मधुकर महाराज, गणेश महाराज, मी आणि चौघाच्या गावची माणसं ज्याच्या त्याच्या गावची जनतेने सांभाळायचे. तेव्हा मी काही फेमस असा कीर्तनकार नव्हतो, नवीनच. आणि मग भंडी शेगावला दिंडी आली. आणि त्या मधुकर महाराजाच्या गावच्या माणसाची बायको हरपली. तपलन दे महाराजाकडे आलं. महाराज या दिंडीला आग लावा म्हणे, मग बायको पहिल्यानं सापडून द्या. आहो म्हणलं तुम्ही असं कसं बोलायला लागले. म्हणे मग बायको हरवल्या दिंडीचं काय करू. ते असंच म्हणजे अहो म्हणलं सापडाल ना तुम्ही, असं टेन्शन करून घ्यायला लागले. मी आता राग बायको हरवल्यावर का कमी टेन्शन आहे का. ते दिवसभर शोध घ्यायला लागलं. बायको काय सापडना बा. थकलं भागलं, दिवसभर शोध घेतला आणि आशा सोडली. आता बायको सापडत नाही. निराश झाला अण्णाने एका मंदिरात जाऊन बसलो. अपेक्षा सोडली आका म्हणे आता काय सापडत नाही. एका मंदिरात जाऊन बसलं. पण झालं असं, ज्या मंदिरात बसलं ते निघलं रामाचंच. त्याला वाटलं जमलं. त्याचा आशेचा किरण पुन्हा पल्लवित झाला. हा, आणि हात जोडले म्हणे देवा, बायको करून देऊन तुम्ही माझ्यावर उपकार तर केला, पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, मला बायको करून दिली, जसा उपकार माझ्यावर केला तशी हरवलेली बायको एकदा सापडून द्या. मी तुमचे उपकार विसरणार नाही. असं म्हणतो ना म्हणतो तोपर्यंत पाठीत मागून एक गुद्दा पडला. काय मग हनला महाराज तुम्ही, धन धन वा. पाठीत गुद्दा पडला. मागं फिरून पाहिलं तर हनुमंत आहे. ते म्हणे देवा तुम्ही इथं कसं काय. म्हणे मी इथं कसं काय हे नंतर होईल, तू काय म्हणला पहिल्यांदा. म्हणे मी यांना म्हणलो तुम्ही मला जशी बायको करून देऊन उपकार केला, या गर्दीत माझी बायको माझ्याकडून हरवली, मला सांभाळता आली नाही, तशी बायको करून देऊन उपकार केला, तशी हरवलेली एकदा सापडून द्या. हनुमंतराय म्हणले पागल, त्याची हरवलेली. तुम्हाला करंट लागायला ना. चतील खाने 84च्या 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागला. आणि सध्या माणसं देवाला विसरली. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत. हा सप्ताह चालला म्हणजे सर्वांना बरं वाटतं असं समजू नका.
काही ना पाम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 4 दिवस झोपू देत नाहीत रे. आता आहे तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला काका अल्ला मान्य आहे. 100% मुसलमानाला, महाराष्ट्रातला आणा, भारतातला आणा, विदेशातला आणा, आणि मुसलमानाला एकच विचार, अल्ला आहे का, ते आहेच म्हणणार. पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे आज. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करायचं जातं. आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा मंदिरात येत नाही. या गावातले पोरं हनुमान चालीसा करतात. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या. गरजेचं आहे महाराज. आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे ना. आपण आपल्या लेकरांना सांगत नाही, बाळा हा आपला देव आहे, हा आपला देश आहे, हा आपला. अरे अल्ला कसा आहे पाहिला नाही त्यांनी, पण कट्टरता किती आहे. अल्ला कसा आहे हे माहित नाही, पण कट्टरता किती आहे. आपल्याला तर माहिती आहे आपला देव कसा आहे, तरी आपण त्याच्याशी प्रामाणिक नाहीये. शोकांतिका आहे महाराजी. अरे आपण आपल्या धर्माबद्दल जागे राहिलं पाहिजे ना. काही तर म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का. एवढ्यावरच संडास राहिले का तुम्ही. हा, गावची लोकसंख्या किती आहे तुमच्या. 12,000. बर, 12,000 लोकसंख्या आहे तुमच्या गावची, बरोबर आहे ना. एक 5,000 तर मोबाईल गावात असतील तुमच्या. 5,000 आहे ना. हा, 5,000 गुणिले 10,000, एक मोबाईल 10,000चा धरा. लय महागाचा नका धरू. आपण गरीब माणसं आहेत, आपल्याकडं 1.5 लाखाच्या जवळपास मोबाईल आहेत, पण ते धरू नका, गरीब माणसं आहे आपण. 10,000चा एक धरा. 5,000 गुणिले 10,000, 5 कोटी रुपयाचे गावात मोबाईल आहेत. 5,000 गुणिले 300, एका मोबाईलचा रिचार्ज 300चा आहे. 3×5 15 लाख रुपये तुमच्या गावचा महिन्याचा रिचार्ज आहे. 15 आहे 150, आणि वरचे 1,80,00,000 रुपये तुमच्या गावचा वर्षाचा मोबाईलचा रिचार्ज आहे. हिशोब करा, खोटा असेल तर सांगा मला. सप्त्याला लागून किती लागतील. 20 लाख धरा. 20 लाख धरा ना. तरी पण तुम्ही 1,60,00,000 फायद्यात येत. 1,60,00,000 अजून तुमचे वाचलेले आहेत. साधा हिशोब सांगितला मी हा मोबाईलच्या रिचार्जचा. 90 भिंगरी ढवारा याचा तर पुढे जाईल. त्याला विरोध आहे कधी. खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. 70-80 कोटी रुपये चित्रपट काढायला खर्च लागतो. एक ऍक्टर चांगला 15 ते 20 कोटी रुपये घेतो, लक्षात ठेवा. आणि खोटं येते त्याच्या अगोदर 4 ओळी असतात. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही, आणि कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा, असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती, पळ रे माय, मरत काय नव, त्याला काय होत नाही व, तू नवऱ्याला टायमावर जेव घालव, नाही तर खरा हिरो मारशील. बरोबर आहे ना. ते ऍक्टिंग करायला ते हिरो. काय अवघड काम आहे. ते सय्यारा पिक्चर आला मध्ये 1-2 महिन्यापूर्वी, मी काय पाहिला नाही बा, पण त्या रील्स आल्या काही. ते पिक्चर पाहताना अण्णा पोरील सलाईन लागले आणि पोराईल चक्रा येऊ लागल्या. अशा वल्ल्या फोकान नाही का हाणायला पाहिजे. अरे विज्ञान युगात जगतोय आपण, याचं काही भान आहे. काही भान नाही. हे घडतं, जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी, हे मागणं उचित आहे का अनुचित आहे. उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे. पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे मग. हा, पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात आणि खता बियाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला सोनं मागणं अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. लक्ष देऊन ऐका. एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली. पावसाळ्याचे दिवस होते. आता पावसाळ्याचे दिवस कोणते, हिवाळ्याचे कोणते, म्हणायचा चान्सच राहिला नाही. आता जुने माणसं म्हणायचे, आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही हिवाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड नाही तुम्ही. आता
पावसाळ्याचे दिवस होते, स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे, आहे ना ताई, दाखवा. दुकानदारानं दाखवली. बाई म्हणे, केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे, 100 रुपयाची. ती बाई म्हणे, 100 रुपयाची? दुकानदार म्हणे, ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का? मी 100 रुपये सांगितले, तुम्ही मागू शकता. ती बाई म्हणे, 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस या मायमावल्याच करू शकतात. नवरा म्हणतो, अरे तू 100 म्हणतो, तू 70 तर म्हण. ती म्हणते, तुम्ही मुके मारा, तुम्ही अशानच घर मातीत घातलं, तुम्ही थांबा, मी आता घेऊन दाखवते. त्याला सण होत नाही ते म्हणतो, मी लांब उभा राहतो, तो सौदा झाल्यावर मला पैसे द्यायला बोलव. आणि ते लांब जाऊन उभं राहतं आणि ह्या दोघांचं चालू असतं. 50तच मागती ती, भाव कराव बायानच. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. जेवून खाऊन 500 उरले असते त्याला. तिला जर म्हणलं असतं, ताई लांबून यायचं मला बीड कडून, महाराज मांजर सुंब्यापासून तर बीड लोक डिझेल लागत नाही, उतारायचे सगळा तुम्हाला, तुम्ही काहून असे करायले बरं? बरोबर आहे ना, की माणसाकडे म्हणून गाड्या घोड्या बरं आहे आमचं, जरा लक्षात ठेवा. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे, ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी काही कमाई असते का? हे मागणं उचित नाही तुमचं. एक काम करा, ज्या भावात मला आली त्या भावात तुम्हाला देतो. 80 रुपयाला मला मिळाली, 80 रुपये द्या, घेऊन जा. ती म्हणे, आता 40ला द्या. तिला वाटलं कमी व्हायला आता. ती म्हणे, आता 40ला द्या. दुकानदार म्हणे, ताई सकाळी सकाळी आलात, बोनीचं गिराईक आहे, मला नाट लावून घ्यायचा नाही म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार झालो. आता एक काम करा, सकाळी सकाळी असा नाट लावू नका, दिवसभर तो माझा विषय तसाच राहून जाईल. तुम्ही एक काम करा, आता थोडी जळ मी खातो, थोडी जळ तुम्ही खा. मला 80ला जरी मिळाली तर एक काम करा, आता तुम्ही काय करा, तुमचे 40 राहू द्या आणि माझे 80 राहू द्या. पहिल्यांदा जो शब्द टाकला ते 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे, आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट. 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे, ताई 25 तरी कशाला देता, मग फुकटच न्या ना. मग 2 द्या म्हणे. हे महत्वाचं आहे पुढचं. विठाला विठाला, हे मागणं उचित आहे का? महाराज म्हणले, नाही, हे अनुचित आहे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. मग करोनी आम्हाला उचित अनुचित कळत नाही, पण तुला कळते ना. मग तू आमच्यासाठी जे उचित असेल आमच्या अंतकरणातला भाव जाण आणि आम्हाला उचित असेल ते कर. मग कोणी म्हणाल तुझ्या अंतकरणात भाव नाही, नसू दे. असो नसो भाव आलो तुझी आठाया, तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी मजकड पंढरी राया.
करतात ते लोक. काय याचा परमार्थन कशाचं काय? आमच्या इकडे त्याला बी सूट आहे. भाव असला पाहिजे. नाही आमच्या अंतकरणात भाव, पण तुझ्या दारात आलोय ना. असो नसो भाव, आलो तुझी आठाया, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया. कोणी म्हणतात कशाचे कीर्तन आहे काय हो, जेव्हा 9 वाजता म्हणून गर्दी आहे. असू दे, आमच्या एकनाथ महाराजाच्या घरी गावबा फक्त जेवायलाच होता, पण पुढं केवढा अधिकार मिळाला, हा जेवण्यामुळेच मिळाला. चल बोल, प्रसाद या. कळलं माझं बोलणं? इथं त्याला बी सूट आहे. एक आहे, आम्ही देवा तुझ्या दारात आलो ना, तुझं काम आहे आम्हाला. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दिग्ग झाले जिने माझे पंढरी राया. तुझ्या दारात आलो, सासूरवास करू नको. कागा सासूरवाशी मज केले भगवंता, केले भगवंता. आपुलिया सत्ता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आम्हाला असं सासूरवास करू नको देवा, तुझ्या दारात आलोय आम्ही. आमच्यासाठी जे उचित असेल ते तू कर, उचित ते करा, भाव जाणून खरा. आता उचित काय अनुचित काय एका एका वाक्यात सांगतो. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देवाकडे जाऊन देवाला मागावं. मी प्रॅक्टिकल घटना काही सांगेन तुम्हाला. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पंढरपूरला आषाढीच्या पूजेला आले, आणि पहिली पूजा मुख्यमंत्री झाल्यानंतर आषाढीची बरं का. आणि असंही आषाढीच्या पूजेचा मान एका जोडफ्याला रांगेतल्या मिळत असतो, आणि आपल्या बीड जिल्ह्यातला एका गेवराई तालुक्यातल्या जोडफ्याला तो मान मिळाला. आणि खेड्यातली बाई 9वारी साडी घातलेली, त्या मायसारखी अशी नाकात मोठी नथ, डोक्यावर पदर, कपाळाला मोठं कुंकू. बीड जिल्ह्यातली ती प्रथा आहे त्या नथीची जास्त, बरोबर आहे ना? ऐका. आणि पूजा झाल्यानंतर मीडियावाल्यानं त्या जोडप्याची मुलाखत घेतली. विचारलं किती वर्ष झाली वारी करता? त्या मायनं सांगितलं 15-20 वर्ष झाली आम्ही जोडीनं वारी करतो. आज आषाढीच्या महापूजेचा मान मिळालाय तुम्हाला मुख्यमंत्र्याबरोबर, कसं वाटतं? त्या मायनं सांगितलं आनंद वाटतो. ती जास्त काही रिॲक्ट होणारी नव्हती. आनंद वाटतो. मीडियावाल्यानं विचारलं मग काय मागितलं पांडुरंगाला? खेड्यातल्या 9वारी साडी घातलेल्या बाईनं पत्रकाराची बुद्धीच बंद पाडली. काय मागितलं पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं दादा, आपण पांडुरंगाला मागावं, मग आपण काय पांडुरंगापेक्षा हुशार आहे का? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. चल, त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. पण थांबतील ते पत्रकार कुठले? अहो असं कसं बोलताय तुम्ही? एवढ्या वर्ष झाले वारी करताय आणि तुम्ही देवाला काही मागितलं नाही म्हणताय, असं शक्य आहे का? काय मागितलं तुम्ही पांडुरंगाला सांगा. काहीतरी मागितलं असेल ना, काहीतरी मागितलं असेल ना. त्या मायनं सांगितलं दादा, हा मागितलं ना पांडुरंगाकडे. काय मागितलं त्या मायनं लक्ष देऊन ऐका जरा. किती शांत होऊन ऐकताय तुम्ही. मी पण तो व्हिडिओ तसा शांततेत ऐकत होतो की या खेड्यातल्या 9वारी साडी घातलेल्या, कदाचित शिकलेल्या नसाव्या अशा, शिक्षित नसाव्या पण सुशिक्षित असाव्या अशा मायनं काय मागितलं असावं. जेव्हा मीडियावाल्यानं विचारलं काय मागितलं पांडुरंगाला माय, त्या मायनं सांगितलं दादा, पांडुरंगाला एकच मागितलं. काय? माझे पाय तेवढे चांगले ठेव, म्हणजे दरवर्षी तुझी वारी करता येईल. बस बाकी काहीच नाही. याला म्हणायचं उचित मागणं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपली सोयीत पाय, तीर्थयात्रे जायचं. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा बनला. बरोबर आहे ना? हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यास योगतः. भीष्माचार्य शर्पंजरी पडलेले असताना उपदेश करतात धर्मराजाला. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. एक बोलू तुम्हाला, पैसा असेल तर विल बनतं, आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
आपल्या संस्कृतीला जपा, दान केलं पाहिजे. करंदीकरांची कविता आहे, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. कमाते हो तब नर बनो, लेकिन लुटाते वक्त नारायण बनो. नर 2 हात वाला होता है और नारायण 4 हात वाला होता है. 2 हाताने कमवा पण 4 हाताने द्या. दिलं पाहिजे माणसाने. राज सांगितलं, दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. विठाला विठाला. त्या मायनं सांगितलं, माझे पाय चांगले ठेव, बाकी मला काही नको, तुझी वारी चुकणार नाही. वारी चुको नेदी याला म्हणायचं उचित मागणं. देवाकडे जाऊन देवाला मागणं याला म्हणायचं उचित मागणं. देवा, बराच वेळ झाले तू आता मागा 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 म्हणायला लागला. काय पाहिजे तुला सांगू? तुला द्यायचं असेल तर आम्हाला हेच दे. तुझा वेस उशिरा का होईना पण तुझा विसर न व्हावा. बरोबर आहे ना? लक्षात येत? तुझा विसर न व्हावा. देवा, तुला मला द्यायचा असेल तर हेच दान दे. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. च म्हणलं की पर्याय राहत नाही बरं का. तारीख घेतली रामू काकानं, तेव्हा मग मी मध्ये पुन्हा काकाला फोन केला. विचार, आता आल्यावर बोलाय अडचण नाही. म्हणलं काका काही ऍडजस्ट होते का? मग काका म्हणले नाही 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 तसलं काय नाही. म्हणले मी पण हजर राहणार आहे आणि नात करते काय यावंच लागतंय असं. बरोबर आहे ना? लक्ष नाही, काही करा म्हणे यावं लागतंय, असं जमत नाही, मोठा कार्यक्रम आहे. नंतर पण आता वाटलं जर कॅन्सल केला असतं तर पश्चाताप झाला असता. एवढं वैभव पाहायला मिळालं नसतं ना आज. एवढं सुंदर गोड वा वा, एवढं सुंदर. म्हणजे मला सांगायचं म्हणले की पर्याय राहत नाही. हा, एक आईचे 3 पोरं रडायला लागली. आई बाहेरून आली, मोठ्याला म्हणे काय झालं तुला रडायला? ते म्हणे 10 रुपये पाहिजे. देते 10 रुपये, रड नको. छोट्याला म्हणे तुला काय झालं रडायला? बिस्किटचा पुडा पाहिजे. देते बिस्किटचा पुडा, रड नको. त्याच्यापेक्षा लहान असतं त्याला रागवत नाही. बाळा तुला काय झालंय रडायला? आई स्वतःहून म्हणते तुला 10 रुपये देऊ का? तो म्हणतो नको. तुला बिस्किटचा पुडा देऊ का? तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का? तो म्हणतो नको. तुला खाऊ देऊ का? तो म्हणतो नको. अरे राजा, मग बिस्किट नको, खेळाय नको, खाऊ नको, मग रडतो का? ते म्हणतो मला बिस्किट नको, खेळाय नको, खाऊ नको, मला याच्यापैकी काहीच नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको. कळलं माझं बोलणं? हेची मला फक्त तू पाहिजे आई, मला बाकी काही नको. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होते. हेची दान देगा, बोला पाठे सगळ्याच्या. हेची दान देगा देवा, तुझा विसर न. आपण देवाकडे गेल्यावर काय मागू? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा,
त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपण देवाकडे गेलो असंच मागू, देवा माझं चांगलं नाही झालं तर चालेल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. एक सांगेन मी तुम्हाला, स्वतःच्या दुःखानं माणसं जगात कमी दुःखी आहे. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं या जगात जास्त आहे. आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहील, त्याला म्हणलं, तू काय निवडून येणार आहे होय र? आपल्याला माहिती आहे म्हणे आपण येत नसतो. काय आत्मविश्वास आहे त्याला. अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही, मग उभा काय राहिला? म्हणे मायामुळे ते पडतंय नाही. झालं याच्या जीवनाचं कल्याण. ह्या दुर्योधनाच्या अवलादी पहा. माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे. अवघडच आहे ना. मी सांगेल तुम्हाला, स्वतःच्या दुःखान माणसं कमी दुःखी आहे, दुसऱ्याचं सुख पाहून माणसं जास्त दुःखी होतात. पण एक वाक्य बोलतो, ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख मिळतं ना, त्याला जीवनात नवीन दुःख शोधायची गरज नाही. आणि ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं ना, त्याला जीवनात नवीन सुख शोधायची गरज नाही. आता हे महाराज पाहिल्यावर, एवढं वैभव पाहिल्यावर सगळ्याला बरं वाटतं का? काहीच्या तळपायच्या मस्तकाला जाते. असे चांगले कपडे पाहिल्यावर एक मला म्हणजे महाराज दिसता, म्हण तुला का पोत्राच दिसतो काय? मग महाराजच आहे ना. महाराज लोकायला काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडे बांध मया अंगाला. आता कपडे बी महाराज आहे ना चांगले घालून नाही धार नाही. आमचा ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता, ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, फॉर्च्युनर कवा घेतली? ड्रायव्हर म्हणे ती इकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागायला आलो का? दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं या जगात जास्त सापडतात. लक्षात ठेवा, देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान, हेची दान देगा देवा तुझा विसरण. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. बरं मागतात कुणाकडं? देवाकडं. सुंदर ते ध्यान बोला उभे विटेवरी करकटेवरी तुळशी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान. हेच ध्यान लालचा वले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले परत माघारी येत नाही किंवा घेत नाही तेथे माझे हरिवृत्ती राहो. मग हेच दाना मला देन. मागतात कुणाकडं? देवाकडं. माणसानं ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं मागावं. मागायचा असेल तर तो श्रीमंत असावा, ज्याच्याकडं मागायचं तो उदार असावा, आणि ज्याच्याकडं मागायचं त्याला देण्याचं स्वातंत्र्य सुद्धा असावं. भगवंताकडे सगळं आहे. ऐका, यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत मनोवनी तो भगवंतो. देवाला देव का म्हणायचं? हे 6 गुण त्याच्याकडे आहेत म्हणून त्याला देव म्हणायचं असतं. बरोबर आहे ना? मग देव उदार आहे ना. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. बरं तो मालक या जगाचा आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या ब्रह्मांडाचा मालक आहे तो, आणि त्याच्याकडे मागावं. भिकाऱ्याला भीक मागून अपेक्षा पूर्ण होत नाही. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक हनुमंतरायाचा भक्त होता अण्णा. एवढा एकनिष्ठ भक्त होता, वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचीच म्हणायचा. एवढा एकनिष्ठ भक्त होता. आणि मला या गावचं एक कौतुक सांगायचं आहे अक्का. मी आता महाराजांच्या घरात बसलो तेव्हा हनुमान चालीसा पोरं करत होते. मी विचारलं काय चालू आहे? म्हणले महाराज रोज तरुण पोरं एकत्रित येऊन हनुमान चालीसा करतात. जोरदार टाळ्या वाजवा एकदा त्यांच्या. अतिशय सुंदर गोष्ट आहे, अतिशय सुंदर. लक्षात ठेवा, हनुमंतरायाचा भक्त वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचीच म्हणायचा. एवढा एकनिष्ठ भक्त होता. आणि एवढा एकनिष्ठ भक्त असल्यामुळे हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. म्हणले माग तुला काय मागायचं, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तो म्हणे देवा तुम्ही सोडून माझं या जगात दुसरं कोणी नाही. माझं काय सुख दुःख असेल ते मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही सोडून या जगात मला दुसरी जागा सुद्धा नाही. हनुमंतराय म्हणले वेड्या मी प्रसन्न झालोय, काय दुःख आहे तुला सांग. मी प्रसन्न झाल्यावर आता दुःख करायचं काय कारण आहे? सगळं काही जीवनात चांगलं आहे म्हणे देवा माझ्या. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्मेकडे मागणी करतात. लक्ष देऊन ऐका. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. सोपं सोपं आहे. देवा तुला मला जीवनामध्ये द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं दान दे? मला तुझा विसर पडला नाही पाहिजे हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गायीन आवडी आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. महाराज बसा, नका लावू बुक्का. बसा. काय होतं हे बुक्का लावला तरी तुमच्याकडेच पाहत राहतात.
असं कोणतीच मुमेंट अशी ऐकण्याच्या व्यतिरिक्त नसावी. आता विठाला विठाला दाजी तुम्ही कुठे चालले? बर जम बसा युवाई. आता धोतर घातलं म्हणलं युवायचे वयाचे झालेच ना त्या. याची दहान देघा देवा तुझा विसर न व्हावा. लक्ष देऊन ऐका बरं का. एवढा सगळा अट्टहास तुम्ही ऐकण्यासाठी आहे, त्याच्यामुळं सर्वांगाचे कान करून ऐका एवढी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि मी अतिशय वेळेचा बांधील आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ बोलणार नाही. 12 वाजेपर्यंत संपून टाकू. जमेल ना? नाही, नियोजित वेळेत आपल्याला थांबायचंय. सर्वांगाचे कान करून ऐका. हेची दान देगा देवा. देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं दान दे? तिथंच उत्तर आहे, तुझा विसर न व्हावा. मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गायीन आवडी, आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा मला दुसरं काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. भगवंत म्हणले तुकोबार आहे, दुसरं काहीतरी मागा. मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. म्हणले न लगे, मला ते लागत नाही. मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको. आका महाराज आपला जो परमार्थ चालला तो मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती नको. का? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तू का म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्तीच नवरी झाल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. कळते ना माझं बोलणं तुम्हाला? मग मुक्ती बरोबर लग्न लागल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे. म्हणून आम्हाला मुक्ती नको देवा. मग धन घ्या, म्हणले धन सुद्धा नको. मग संपदा घ्या, संपदा सुद्धा नको. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. द्यायचा असेल तर संत संग देई सदा. मला सदा संताची संगत घडावी. भगवंत म्हणले तुकोबारा ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. भगवंत म्हणले तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुकाराम महाराज म्हणले देवा तू आम्हाला गर्भवासात घालणार आहे ना, मग सुखाने घाल ना. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. जाणकार मंडळी या गावात परमार्थिका, गर्भवास आणि सुखानं हे पटण्यासारखं आहे का? होय उत्तम बाबा, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे किंवा मांडावे. कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी देवाला विनंती करतात. एक वेळ कारी या दुखावे गळे, 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 एक वेळ कारी या दुखावे गळे.
कधी म्हणतात या दुःखापासून मला वेगळं करा, आणि कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा. तुमचा जन्मदिवस आहे ना आज. एवढं सगळं परमार्थिक वैभव असल्यावर तुम्ही दत्तात्रयाकडे एकच म्हणाल ना, घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. बरोबर आहे ना. उपजोनिया पुढती येऊ. कधी कधी जन्म घेण्यासाठी आग्रह धरतात आणि कधी कधी जन्मवासातून सुटण्यास गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. मग सामान्य माणसानं खरं काय धरायचं? गर्भवासामध्ये दुःख आहे, पण कुणाला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझी. भगवंताचं नाम हृदयात असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही. मी उदाहरण सांगतो, बोलत चला. चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. बोलत चला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बोला ना. अरे हो, नाही काहीतरी बोला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बुडून जाईल, मरून जाईल. बरोबर आहे? बरोबर आहे. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर तुमचं म्हणणं आहे माणूस मरून जाईल, बुडून जाईल. पण माझी इच्छा आहे, पोहणं नसताना तुम्ही विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही. हा माझा शब्द आहे. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. मी सांगतोय ना तुम्हाला, पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही. फक्त सांगड बांधून मारा. कळलं माझं बोलणं? नसू द्या ना पोहणं, पण सांगड बांधून मारल्यावर भीती आहे का मरायची? नाही. तसं गर्भवासात उडी मारा, पण सांगड बांधून मारा. कोणती सांगड? बांधारे भक्तीची, नारायण नामाची. नामाची सांगड बांधून गर्भवासात या. गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही. अजून उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचू शकतं का? बोला. हे बघा, तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, मी पुढे चालतो ना. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली, त्याला कोणी वाचू शकतं का? नाही. तुमच्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचू शकत नाही, पण कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याला एक माणूस वाचू शकतो. त्याचं नाव आहे राष्ट्रपती. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सिग्नेचरनं, सहीनं फाशी रद्द होते. हा राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. तसं देवा, गर्भवासाचं दुःख तसं थांबवता येत नाही, पण राष्ट्रपतीच्या सहीनं फाशी रद्द होते आणि तुझ्या सहीनं हे दुःख रद्द होतं. तेवढं कर ना तू. तुझ्या हातात आहे ना ते. आम्हाला सुखाने गर्भवासात घाल ना. अजून सोपं करून सांगतो. आपण एखाद्याला मारून टाकलं तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? तुम्ही बोला, नाही तर द्यावी लागेल. आपण एखाद्याला मारून टाकलं तर कशाची शिक्षा होईल? मावल्या हो, तुम्ही बोला, कशाची होईल? फाशीची शिक्षा होईल. आता फाशी, हे बघा, माणूस मारल्याची सजा काय आहे? फाशी. मग फाशी देण्यासाठी मशीन असतं का माणूस असतो? माणूस असतो. ऐका, आता आपण एखाद्याला मारून टाकलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. फाशी देणारा आठवड्याला माणसं मारतो, त्याला सरकारी पगार आहे. बरं, तो माणसं मारतो म्हणजे असे लपून नाही, पोलीस प्रोटेक्शन मध्ये मारतो. अहो, त्याला राहायला सरकारी घर आहे, त्याची सुरक्षा सरकारी माणसाकडे आहे, त्याला पगार सरकारी आहे. मग एका संविधानाला फॉलो करणाऱ्या देशात असा वेगळा वेगळा न्याय का असावा? माणूस मारल्याची सजा फाशी आहे ना, अरे मग त्याला माणसं मारण्याची पगार आहे ना. हा न्याय. तुम्ही याच्यावर कधी विचार केला नसेल, हे आज डोक्यात आला असेल तुमच्या. बरोबर आहे ना? हे असं कसं काय? तर ऐका, माणूस मारल्याची शिक्षा नाही, सरकारच्या विरोधात काम केल्याची शिक्षा आहे. पुन्हा एकदा आहे का, माणूस मारल्याची शिक्षा नाही आहे ती. मग एखाद्या पोलिसानं जर एखाद्या गुंड्याला मारून टाकलं तर त्याची बढती होते, पगार वाढते आणि त्याला बढतीही मिळते. एखाद्या सैनिकानं 2-4 आतंकवादी मारले तर त्याला मेडल मिळतात. माणसं मारल्याची शिक्षा नाही आहे ती. कायद्याच्या विरोधात काम केल्याचं कायदा काय सांगतो तुम्हाला? सरकारनं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, कायद्यानं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, त्या जर करत राहिले तर त्याची पगार मिळते, आणि त्याच्या विरोधात काम केलं तर त्याचं काय आहे? सजा आहे. तसं आम्ही जे चाललेलो आहे देवा, तुझ्या आज्ञेवरून चाललेलो आहे. सरकारनं शूटची आज्ञा दिल्यावर तिथं काय टेन्शन घ्यायचं काम आहे? तसं तुझ्या आज्ञेवरून जात असेल तर आम्हाला त्याचा आनंद मिळायला पाहिजे. सुखाने आम्हाला गर्भवासात घाल. अजून सोपं करून सांगतो, चला. माया हो, चोरी होणं चांगलं का वाईट? बोला. ते मोबाईल ठेवायला हवा त्यांना. मोबाईल ठेवा. चोरी होणं चांगलं का वाईट? हो नाही काहीतरी बोला. वाईट.
हा, आता चोरी चांगली कशी असते तुमच्या पुढे आणून देतो. एका चोराने एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. पहिलं घर फोडलं, 10,000 रुपये मिळाले. 10,000त त्याचं समाधान झालं नाही, मग दुसरं घर फोडलं, दुसऱ्या घरून त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून किती मिळाले? 10, आणि दुसऱ्या घरून 5. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली, आणि याला कळलं कोणीतरी जागं झालं. जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर ते तिथून पळून गेलं. हा माणूस उठला, पाहत होतं काय, रात्रीच 5,000 रुपये कपाटात मोजून ठेवले. चोरानं कपाट तोडलं आणि चोर घेऊन गेला. रडत बसला, आता काय करावं. तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पाहावं. झालं असं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना. गेले किती हजार? 5. आणि मिळाले किती? मग फायदा कितीचा? रोज होऊ द्या ना. तुमच्या घरी नाही, माझ्या घरी. एका चोरी मागे जर 5,000चा फायदा होत असेल तर चांगली आहे ना. तसं गर्भवासाचं दुःख आहे 9 महिने 9 दिवसाचं, म्हणजे 5,000चं नुकसान. आणि आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर मी सुखानं तेवढं सहन करायचं. आम्हाला गर्भवासात घाल देवा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. कशासाठी? गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. असा माझ्या बुद्धीप्रमाण अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला तुकाराम महाराज अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे मागणी करतात. उद्या काला आहे म्हणून आज मागणी पर प्रकरणातला अभंग असावा असा संप्रदायाचा दंडक आहे. हा, आपण देवाकडे काहीतरी मागितलं पाहिजे. माझा प्रश्नच हा आहे तुम्हाला, आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडे काही मागणं म्हणजे देवाची सरळ सरळ चूक काढल्याप्रमाणे आहे. आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असा त्याचा अर्थ होईल. बरोबर आहे. देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही मावल्यावर. मग देवाच्या मंदिरात जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं असतं. पण असं आहे, मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीक मागते हैं और आमिर अंदर भीक मागते हैं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत डायरेक्ट मूर्तीजवळ हॉटलाईन. बाहेरचा भिकारी म्हणतो रुपया 2 रुपये द्या, आणि आतला तर कोटी शिवाय मागत नाही बा. मग मोठा भिकारी आतला का बाहेरचा? बोला ना. आतला. मग आपण आतले का बाहेरचे? लय वाईट वाटल. आता जाऊ द्या, झाकली मोठ 5-25 लाखाची ठेवा. विठाला विठाला. देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं असतं. पण मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. आता इथं बसण्याचा, या स्पेशल स्टेजवर बसण्याचा, सगळे माणसं आपल्या मागं चालण्याचा अधिकार कधी मिळाला? त्याच्यासाठी संसाराची राख रांगोळी करावं लागली आणि समर्पण करावं लागलं. सोपं आहे महाराज, समर्पण करावं लागलं ना. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. महाराज म्हणले वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रहुत अष्टामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तो जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. महाराज म्हणले देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मने आनंद. आमचा देह सुद्धा तुला अर्पण आहे, आमची वाणी अर्पण आहे, आमचा प्राण तुला अर्पण आहे, आणि आमचं मागणं तुझ्याकडे काही नाही, फक्त समर्पण आहे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. तपेविन दैवत, बोला, तपेविन दैवत आणि दिदल्याविन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. घेशी तेव्हा देशी, अशी देशी नाही बर का, अशी देशी. घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. त्याला द्यावा लागेल तुम्हाला. एक भाजीचं का पान होईना द्रौपदीकडून खाल्लं देवाने, आणि नंतर दुर्वासा ऋषी शिष्यांना जीव घातलं. एक चिंदिका होना बोटाला बांधून घेतली आणि त्याच्यानंतर साड्या पुरवल्या. अगोदर द्यावा लागेल देवाला. अहो सुदामजीचा विचार करा ना. जेव्हा भगवंताला भेटायला जातात तेव्हा द्वारपाळ अडवतात आणि मग सुदामजी भगवंताला हाक मारतात, आओ कन्हैया, आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा पुजारी. आओ कन्हैया, आओ मुरारी,
तेरे द्वार आया सुदामा पुजारी। क्या मैं बताऊं, क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं। घट घट के तुम जानते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा पुजारी। आवाज मेरी पहुंची नहीं क्या, द्वारपाल ने तुझको खबर ना दी क्या। क्या तुम नींद में सोए हो मुरारी, तेरे द्वार आया सुदामा पुजारी। भगवंताला हाक मारतात, भगवंत पळत येतात, सुदामजींच्या हाताला धरतात, ऐका लक्ष देऊन, आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवतात. आणि भगवंत खाली पायाजवळ बसलेले आहेत. सुदामजींचे पाय आपल्या मांडीवर घेतात आणि रुक्मिणीला सांगतात, जा माझ्या सुदामाचे पाय धुण्यासाठी तांब्या भरून पाणी आणि ताट आणायला जा. म्हणजे ही प्रथा तेव्हापासून आहे बरं का. देव सारावे परते, संत पूजावे आरती, तेव्हापासून प्रथा आहे. आणि रुक्मिणी माता तांब्याभर पाणी आणि ताट आणायला गेल्या, तोपर्यंत भगवंतानं सुदामजींचे पाय मांडीवर घेतले आणि पायाला आलेले फोड पाहिले, आणि ते फोड फुटले होते, त्याच्यातून पाणी बाहेर येत होतं. भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए। पानी परात को हाथ छुओ नहीं, नैनन के जल सो पग धोए। सुदामजीच्या पायाला भगवंताने अश्रूने अभिषेक केला बरं का. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या आणि सुदामजींचे पाय धुतले. महाराज, जगाच्या मालकाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी समर्पण काय साधा असेल? जगाच्या मालकाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी समर्पण साधा असेल? ज्ञानोबारायासाठी सुद्धा जेव्हा समाधीमध्ये बसले तेव्हा जगाचा मालक रडत होता. जगाचा मालक रडत होता. तेव्हा रुक्मिणी मातेने विचारलं, देवा कुणासाठी रडताय? म्हणले, हाच योगी देखील नाही. माझ्या ज्ञानोबारायांसाठी माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. सोपी गोष्ट नाही आहे, समर्पण लागेल ना. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. म्हणून म्हणतात ना, कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं। कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं। कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं। कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो कहे। बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा
एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। एक बार तो अक्का बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो रो कहे। एक वेळेस राधा होऊन प्रेम करायला शिका, अक्का होऊन समर्पण करायला शिका. ते सहजासहजी मिळत नाही, समर्पण लागतं. ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचं काय आहे? बोला अधिकार. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे? अधिकार. आता मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचं काय आहे? अधिकार. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला आणि सरपंचाला नाव ठेवून फायदा नाही, होय अशोकराव? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आप्पा, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला तो लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटे राजकारणी लोक भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. मी तर म्हणतो नेता नंतर भ्रष्टाचारी होईल. ऐकताय ना? नेता नेता झाल्यावर भ्रष्टाचारी होईल. मतदार तर अगोदरच भ्रष्टाचार करून बसतो. नेता निवडून आल्यावर घोळ करल ना, पण आपण तर बटन दाबायच्या अगोदरच पैसे घेतो ना. माझी विनंती आहे सगळ्यांना, मी एक 4-8 दिवसापूर्वीची घटना सांगेन तुम्हाला. पुण्यामध्ये कचरा वेचणारी बाई होती अंजू माने. 8 दिवसापूर्वीची घटना आहे. कचरा वेचणाऱ्या अंजू मानेला, तुम्ही माझं कीर्तन झाल्यावर बघून घ्या यूट्यूबला. कचरा वेचणाऱ्या बाईला सकाळी सकाळी 10 लाख रुपयाची बॅग सापडली. आणि 10 लाख रुपयाची बॅग सापडल्यावर ती आनंदी नाही झाली. आका ही 10 लाखाची बॅग कुणाची असेल या टेन्शनमध्ये ती इकडं तिकडं फिरत होती. कुणाची असावी ही बॅग? तो माणूस किती त्रासात असेल. कचरा वेचणाऱ्या बाईचे सोनं वेचणारे विचार येते. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? आणि त्या बाईनं त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केली. 8 दिवसापूर्वीची घटना आहे. शोध घ्यायला सुरुवात केली आणि एक माणूस घामाघूम झालेला पाहिला आणि विचारलं त्या अंजू मानेनं, कशासाठी एवढे पळताय? एवढा घाम कशासाठी आलाय तुम्हाला? त्यानं सांगितलं, माझी आयुष्याची कमाई 10 लाख रुपयाची बॅग हरवली. तुम्हाला सांगून काय उपयोग येत आहे? त्या अंजू मानेनं सांगितलं, टेन्शन घेऊ नका, तुमची बॅग मला सापडली. ऐका. आणि 10 लाख रुपयाची बॅग आपण लेकराला चॉकलेटसाठी जसे 10 रुपये खर्चायला देतो ना, क्षणाचाही विचार न करता त्या बाईनं, कचरा वेचणाऱ्या बाईनं 10 लाखाची बॅग आनंदानं त्याच्या हातात दिली. आणि त्या कर्णाच्या अवलादीनं तिला 600 रुपये बक्षीस दिलं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. 600 रुपये बक्षीस दिलं. लक्ष द्या माझ्याकडे. आणि त्या अंजू मानेला ABP माझावाल्याने विचारलं, किती वर्ष झाले हे कचरा वेचायचं काम करता? त्या बाईनं सांगितलं, ही माझी 3री पिढी आहे. आमचे आजी आजोबा कचरा वेचायचे, नंतर माझे आई वडील, आणि आता हे मी करते. हे 10 लाख रुपयाची बॅग परत देताना तुमच्या मनात काही विचार आला नाही का? हा आला ना. म्हणे माझा विचार मनात, माझ्या आईनं मला लहानपणी सांगितलं होतं, अंजू तुझे हे काम करते ना, हे प्रामाणिकपणे कर. तुला जर कुणाचा रुपया जरी रस्त्यात सापडला ना, तो आपला नाही आहे, आपल्या कष्टाचा नाही आहे, हा विचार करून ज्याचा आहे त्याला परत करायचा. आणि 10 लाख रुपयाची बॅग जोक आहे का? 10 लाख रुपयाची बॅग बाईनं परत केली. इथं भजण्याच्या पाकिटातले पैसे काढून घेतात, वाटाय दिलेले पैसे घरी ठेवतात हलकट काही काही. बरोबर आहे ना? अरे विचार कोणीकडे आहे? 10 लाख रुपयाची बॅग परत करणारी अंजू माने कुठं, आणि 5 वर्षासाठी हजारात मतदान विकणारी कॅटरीना कुठं? किती शोकांतिक आहे महाराजी. पहिल्या महिलांना माझी विनंती आहे, आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकी आहे, कोणाच्या पैशाला हात लावू नका. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, दारू वाटणारा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तर मी त्याला मतदान करणार नाही असा संकल्प करा. जो तुमचा घर उद्ध्वस्त करायला निघालेला आहे, नवऱ्याला बेवडं करायला,
पोराला दारू व्यसनी बनवायला असा नेता कोणत्याही पक्षाचा असेल तर महिलांनी निर्णय करा. महिलांनी सांगा उभं राहणाऱ्याला, ह्या 2 गोष्टी मान्य असतील तर आम्ही तुमच्या मागे आहे. आणि बायानं ठरवलं ना काय होत नाही. अरे बायानं ठरवल्यावर एवढा सप्ताह होतो. माणसाकडून नाही होणार एवढं सुंदर नियोजन. महिलांनी ठरवल्यावर काय होत नाही महाराज. तुम्हाला काय उगाच पगार चालू केला काय? विठाला विठाला समर्पण लागेल. आता ती बाई ऐकायला का मी तिचं उदाहरण सांगितलं? मग का तिचं उदाहरण मी तुम्हाला 1000-4000 माणसाला सांगितलं बोला? त्याचं कारण आहे तिनं 10 लाखाच्या बाकीचं इमानदारीनं समर्पण केलं म्हणून तिचं नाव कीर्तनात आलं. सोपी गोष्ट आहे. समर्पणाशिवाय काही मिळत नसतं, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले आमचं सर्वस्व तुला अर्पण आहे आणि मागणं तुझ्याकडं आमचं काहीच नाही. मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. लक्ष देऊन ऐका बरं का. पण देवाला वाटायचं तुकाराम महाराजांना मागावं. महाराज म्हणले वडिलाची वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. ऐका लक्ष द्या. बाळा बस खाली. त्याला बसवा वर खाली. बस माय पिलू. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. माझ्याकडे लक्ष द्या. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे? अधिकार. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार? याच्यापेक्षा पुढचं सांगतो. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला मागण्याची वेळच येऊ देऊ नये. म्हणजे येती या टाळीतून कळते. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. या मागण्याची वेळच येऊ देऊ नये. पण आपला असं नाही. आपल्या संसारात नवीन मजा असते. नवीन लग्न झालं ना, 1-1.5 वर्ष नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. 1-1.5 वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि गोलटगावनं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालेले नवरा बायको रस्त्यानं जरी चालले श्रावण बुवात हाताला हात धरून चालतात. किती दिवस? 1-2 महिने. 1-2 महिने झाले की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागे. ती